पण आतापर्यंत तुम्ही सांगितलं त्या महाराष्ट्र बाहेरच्या लीला आहेत. मग महाराष्ट्रामध्ये ते कधी आले आणि कधी त्या लीला सुरू झाल्या? महाराष्ट्रात एक्झॅक्टली ते कधी आले हे तसं मला नीट नाही सांगता येणार, पण राजूर नावाचं एक गाव आहे. तर ते राजूर जे आहे ते काहींचं म्हणणं आहे की लिखाणात असं आलं की ते बीड मधलं, आणि अजून एक आहे की ज्यामध्ये लिहिलंय की जालन्यामधलं. तर ते एक्झॅक्ट कुठलंही नाही कळलं, पण राजूर या गावी ते आले. तिथे आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या मठाची स्थापना केली. स्वामींनी स्वतःचं मठ स्थापन केलं तिथे. तिकडे त्यांना अनेक शिष्यगण भेटले आणि त्यापैकी एक शिष्य त्यांचा तिकडचा एक जवळचा निकटवर्तीय होता. त्याचं नाव होतं लाल भारती. तो लाल भारती जो होता त्याच्यावरती स्वामींनी जबाबदारी टाकली की मठाची संपूर्ण जबाबदारी तू बघायची, तू सगळं बघायचं, हाताळायचं सगळं. तर तो हे सगळं बघत होता. लाल भारतीच्या जवळचा एक म्हणजे त्याच्या ओळखीचा एक जण होता जो निजाम सरकारच्या दरबारात कामाला होता. तो त्याचं नाव होतं चंदूलाल दिवाण. तो दिवाण होता. तर त्याने मग ओळखीने म्हणजे हे सगळं म्हणजे प्रस्ताव मांडून निजाम सरकारच्या दरबारात प्रस्ताव मांडून निजाम सरकारतर्फे त्यांना वर्षाला म्हणजे काय वर्षाला 1000 त्या काळात त्यांना मिळत होते. त्या काळात ती रक्कम खूप मोठी होती. तर वर्षासन 1000 त्यांना मिळत होतं. आणि मग त्यामुळे मग सगळा मठाचा कारभार त्यांचा चालायचा. तिकडे अन्नदान व्हायचं, यज्ञ वगैरे व्हायचे आणि बाकी काही कार्यक्रम वगैरे व्हायचे. असे सगळे मोठे धार्मिक विधी वगैरे तिकडे व्हायचे. हे सगळे कार्यक्रम तिकडे चालायचे. तर स्वामींच्या उपस्थितीत तर व्हायचंच हे. पण नंतर स्वामी लीलांच्या दृष्टीने किंवा भक्तांची भेट घेण्याच्या दृष्टीने स्थूल पण सूक्ष्म स्वरूपात पण अनेक ठिकाणी जायचे. पण नंतर ते परत यायचे. तर मग असं करत 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 ते जसं ते राजूर त्यांनी सोडलं आणि त्यानंतर ते मंगळवेढ्याला आले. मंगळवेढ्यावरनं मग ते अक्कलकोटला गेले. जेव्हा ते अक्कलकोटमध्ये आले होते तर त्यावेळेला तिकडे तोच जो त्यांचा शिष्य होता लाल भारती, तो स्वामींचा शोध घेत घेत अक्कलकोटला आला. अक्कलकोटमध्ये आल्यानंतर मग तो रिक्वेस्ट करायला लागला, स्वामींना प्रार्थना करायला लागला की तुम्ही राजूर मठ सोडल्यापासून आपल्याला निजाम सरकारकडनं मिळणारं जे 1000 रुपये वर्षासन होतं ते बंद झालंय. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वामींसाठी देत होतो, स्वामींमुळे देत होतो. तर ते हयात आहेत का ह्याचं प्रमाणपत्र आम्हाला द्या, त्याशिवाय आम्ही देणार नाही. तर मग तो ही प्रार्थना करायला लागला की यासाठी तुम्ही काहीतरी करा. तर स्वामींनी योजना मग त्यामध्ये केली. त्यावेळेला मालोजी राजे जे होते, मालोजी राजेंनी यामध्ये लक्ष घातलं. मालोजी राजेंनी जातीने यामध्ये मध्यस्थी केली आणि मग त्यामुळे मग त्यांनी हयात पत्र स्वामींचं दिलं, तयार केलं आणि मग त्यानंतर परत ते वर्षासन सुरू झालं. मग असं करत करत मग हे सगळ्या गोष्टी चालू असताना शके 1757 म्हणजे सन 1835 ला श्रावण मासात मंगळवेढ्याला स्वामी आले. तर मंगळवेढ्याला साधारण त्यांनी 12 वर्षे वास्तव्य केलं तिकडे. आणि त्यावेळेला मंगळवेढ्यामध्ये त्यांना स्वामी म्हणायचे नाही, त्यावेळेला मंगळवेढ्यामध्ये त्यांना दिगंबर बुवा म्हणायचे. तर दिगंबर बुवा या नावाने ते तिकडे राहिले. मंगळवेढ्यामधला एक किस्सा, एक प्रसंग असा आहे की मंगळवेढ्यामध्ये तिकडे बसप्पा तेली नावाचा एक गृहस्थ होता. तर तो देखील स्वामींचा शिष्य आणि स्वामींचा एक अनन्य साधारण भक्त म्हणू शकतो आपण. तर तो स्वामींना मनोमन परमेश्वर मानलंच होतं, गुरु मानलं होतं. स्वामी जिकडे जातील तिकडे तो त्यांच्या बरोबर तो जायचा. त्याची बायको मोलमजुरी करायची आणि घर चालवायची. तर तिच्या मनात ही खंत होती की मी एवढी मोलमजुरी करतेय आणि माझा नवरा काही काम धंदा करत नाही. आणि सगळीकडे तीच चर्चा असायची की हा नुसता कोणतरी एक दिगंबर बुवा आहे, त्याच्या मागे मागे जातोय आणि नुसता फिरत असतो, काही काम धंदा करत नाही. तर एक दिवशी असं झालं, श्री स्वामी समर्थांबरोबर तो फिरत असताना स्वामी त्याला एकदा अचानक म्हणाले की चल. तर ते एकदा जंगलाच्या दिशेने गेले. जंगलाच्या दिशेने गेल्यानंतर तिकडे आत गेले. संध्याकाळची वेळ होती. आत गेले, तसा तसा अंधार वाढत गेला. अंधार वाढत गेल्यावर त्यानंतर तो सगळीकडे बघतो, तिकडे सर्प दिसायला लागले त्याला, मोठे मोठे सर्प. आणि मग तो स्वामींना म्हणाला की स्वामी इकडे सगळीकडे हे सर्प आहेत, हे काय करायचं? स्वामी म्हणाले हो ना, आवडले, हवे तेवढे घे, हवे तेवढे घे. तर त्याला असा प्रश्न पडला की अरे आपण यांना गुरु मानलाय, आपण यांना नाही कसं म्हणायचं. त्याच्या संदर्भात पण त्याला अनुभूती कशामुळे आली होती, तर त्याचं कारण असं होतं की तो जेव्हा चालला होता तेव्हा स्वामी काटेरी
झाडावरती किंवा काट्यांचा असा मोठ्या मोठ्या काट्यांचा त्यांनी असा पलंग केला होता आणि त्यावर स्वामी झोपले होते. हे बघून त्याला लक्षात आलं होतं की हे अवतारी पुरुष आहेत, म्हणून त्याने त्यांना गुरु केला. मग त्याला हे देखील लक्षात आलं की काहीतरी लीला आहे, पण काय आहे ते काही कळत नाहीये. तो असा प्रश्नचिन्हामध्ये मग त्याने, काही जण म्हणतात की त्याने अंगावरचं वस्त्र, काही जण म्हणतात की डोक्यावरचा जो फेटा होता तो काढला आणि त्याचं ते वस्त्र त्याने नागावर टाकलं एका, आणि मग त्यानंतर मग त्याने तो नाग उचलला आणि मग स्वामी म्हणले चल. मग ते बरोबर आले. तो प्रश्नचिन्हाचाच होता की आता आपण काय बोलणार. त्याच्या बायकोने मग दुसऱ्या दिवशी विचारलं सकाळी त्याला की काय दिलं काय, तुम्ही त्या बुवा बरोबर फिरत बसता तर काय मिळालं काय. ते म्हणले काय नाही, ते एक दिलंय त्यामध्ये नाग दिलंय, नाग का साप. ते सोडण्याच्या दृष्टीने दोघे नवरा बायको बाहेर आले. सोडण्याच्या दृष्टीने त्यांनी ते उघडलं तर एक अख्खा, म्हणजे मी काय म्हणतो, मला तो सोन्याचा नाग झाला होता, पूर्ण जाड. म्हणजे त्याला नागच म्हणू का अजून काय म्हणता येईल मला सांगता येत नाही, पण तो किती किलोचा असेल हे काय सांगता येत नाही. आणि अशा प्रकारे त्याची दळिंद्री गेली आणि तो परत दोघेही मग उभयता स्वामींच्या दर्शनासाठी आले. स्वामींनीच त्यांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं की सुखाने संसार करा, तुझं कल्याण होईल. हा एक अनुभव आहे. कृष्ण भट कापशीकर नावाचे एक सद्गृहस्थ होते, ते पण मंगळवेढ्याला असायचे. तर त्यांना पूजन विधी वगैरे करण्यासाठी जावं लागायचं. तर त्यांची जी गाय होती ती भाकड होती, मी तिला दूध येत नव्हतं. तर मग तिथे स्वामींनी तिथे देखील लीला केल्या. मी एकदम शॉर्टमध्ये सांगतो. स्वामी तिथे गेले आणि मग त्यांनी सांगितलं की मला ह्याच गायीच्या दशम्या हव्यात दुधाच्या, तर सांगितलं. आणि मग अर्थ म्हणजे त्यांना वाटलं की ही भाकडी कशी दूध देणार आहे, पण ती पण दुग्धवती झाली. ते एका फक्त स्वामींच्या कृपा कटाक्षाने ही सगळी गोष्ट घडून आली. चांबळ्या नावाचा एरिया आहे, त्या चांबळ्यात एक रामदासी बुवा राहायचे. रामदासी बुवा म्हणजे काय की ज्यांनी सज्जनगडावर जाऊन रामदासी दीक्षा घेतली, त्यांना रामदासी म्हणतो आपण. म्हणजे राम भक्ती करतात आणि मग राम संकीर्तन करत असतात. तर रामदासी बुवा राहायचे. तर त्यांचा एक आश्रम होता. तिकडे स्वामींना त्यांनी बोलवलं. स्वामी त्यांच्याकडे गेले. स्वामींनी तिकडे त्यांनी भोजन दिलं. स्वामींनी ते भोजन ग्रहण केलं आणि स्वामींना झोप आली. म्हणून स्वामींनी ठरवलं की आपण वाम कुक्षी घ्यायची, म्हणजे डाव्या कुशीवर आपण थोड्या वेळ झोपायचं. तर दुपारची वेळ होती. स्वामी थोड्या वेळ तिकडे आडवे झाले आणि पोहडले. तर ते तिकडे झोपले. तर त्याचा फायदा घेण्यासाठी ते जे रामदासी बुवा होते त्यांना असं वाटलं की आता स्वामी आपल्याकडे आलेच आहेत, तर ते आपल्याकडेच राहू दे. आणि मग समजा आता हे सगळे फिरतात, मग आपल्याला त्यांचं वारंवार दर्शन होणार नाही, मग आपल्याला त्यांच्याशी बोलता येणार नाही. तर या सगळ्या मनातल्या विचारांमुळे त्यांनी काय केलं, स्वामी झोपले त्याचा फायदा घेऊन अख्ख्या संपूर्ण आश्रमाला जायला यायला कुठे जागा नव्हती, फक्त एकच दरवाजा. त्या दरवाजाला त्यांनी कुलूप लावलं बाहेरून आणि मग आपापल्या ते कामाला गेले. संध्याकाळ होण्याच्या वेळेला, म्हणजे साधारण संध्याकाळ होण्याला 1-2 तास काही वेळ असताना ते परत आले. ते परत आल्यानंतर त्यांनी बघितलं तर स्वामी भीमा नदीच्या तटी, भीमा नदीच्या इकडे वाळवंटात तिकडे लहान मुलांबरोबर बसलेले होते. तर आश्चर्यचकित झाले ते, म्हणजे रामदासी बुवा. मग ते स्वामींना नमन केलं, पाया पडले, माफी मागितली स्वामींची. स्वामींनीही त्यांना माफ केलं आणि मग ते परत आले. बघितलं तर कुलूप तसंच, कुलूप उघडलं. मग स्वामींचा परत यथोचित सन्मान केला. अशा प्रकारे स्वामींच्या ह्या महाराष्ट्रातल्या लीला तर झाल्याच. स्वामींनी ऍक्च्युअल जो प्रवेश महाराष्ट्रात किंवा आपण अक्कलकोटमध्ये जो म्हणू, तर तो प्रवेश झाला 1856 ला. 1856-1857 च्या दरम्यान त्यांचा अक्कलकोटमध्ये ऍक्च्युअल प्रवेश झाला. आणि तिथून पुढच्या त्या लीला आहेतच, पण थोडे काही संदर्भ फक्त मी काही सांगतो. की म्हणजे आता इतर काही संतांबद्दल तुम्ही ऐकलं असेल की वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी जे होते, त्यांच्याबद्दलचं एक वर्णन मी ऐकलंय किंवा मी त्यांच्या पण लेख मी पाहिले, वाचले. त्यामध्ये एक आला की बावडेकर नावाचे गृहस्थ होते जे स्वामींचे शिष्य होते, श्री स्वामी समर्थांचे. मग बावडेकर जे होते ते एकदा वाडीला गेले, नरसोबाच्या वाडीला. नरसोबाच्या वाडीला गेल्यानंतर त्यांच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की आता वाडीला आपण दर्शनाला आलोय तर आपण इकडे यज्ञ करू, अशा त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली. तिकडे वासुदेवानंद सरस्वती परमहंस परिव्राजकाचार्य असलेले स्वतः वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी तिकडे होते. तर त्यांना अंतर्ज्ञानाने कळलं की यांच्या मनात काय चाललंय. तर त्यांनी स्वतःहूनच त्यांना सांगितलं, टेंबे स्वामींनी बावडेकरांना सांगितलं की तुमचे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ जे सद्गुरू आहेत ते साक्षात पूर्ण अवतार, पूर्ण ब्रह्म दत्तात्रय आहेत.
त्यांना विचारल्याशिवाय काही करू नका. तुम्हाला यज्ञ करायचा असेल तर त्यांना विचारा आणि मग करा. हे अशा प्रकारे हा इतर संतांच्या चरित्रातही स्वामींचा हा उल्लेख येतो. अजून ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रातला एक उल्लेख असा आहे की जेव्हा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सद्गुरूच्या शोधासाठी फिरत होते सगळीकडे, बऱ्याच ठिकाणी गेले आणि ते महान संतांना भेटले. त्यापैकी ते आपल्या परमात्मा स्वामींच्या दिशेने त्यांना त्यांची भेट घेण्याच्या दृष्टीने जेव्हा अक्कलकोटमध्ये येत होते त्यावेळेला स्वामी सकाळपासूनच अतिशय खुश होते, अतिशय आनंदी. आणि ते सारखे म्हणत होते की अरे माझा बाळ येतोय, अरे माझा बाळ येतोय असं करत करत सगळ्यांना सांगत होते. आणि मग म्हणत होते त्याला जर कोणी काय बोलला तर याद राखा, सगळ्यांना सांगत होते. आणि मग सगळीकडे म्हणजे अगदी रेलचेल चालू होती, आवरावरी सगळीकडे चांगले सुग्रास अन्न वगैरे बनवायचं असं वगैरे ठरलं होतं. आणि ते आल्यानंतर मग त्यांनी स्वामींचं म्हणजे ब्रह्मचैतन्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं. तेव्हा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काही म्हणजे कमी वयाचे होते, म्हणजे 10 वर्षाच्या आतील त्यांचं वय होतं त्या काळात त्यांचं. तर त्यांनी दर्शन घेतलं, स्वामींनी त्यांना सांगितलं, त्यांना बसवलं, मांडीवर बसवलं आणि जवळ केलं. त्यांना सांगितलं की म्हणजे हा माझा बाळ आहे, सगळ्यांची ओळख करून दिली. आणि त्यांना सांगितलं की हे बघ मी तुझा गुरु नाहीये, म्हणजे या जन्मात आता तुझा गुरु वेगळा आहे, तर तुला तर गुरुच्या शोधात जावं लागणार आहे. हे स्वामींच्या अर्थात ते ओळखलं. आणि त्यांना मग तिथेच एक ताट होतं डाळिंबाने भरलेलं, ते डाळिंबाने भरलेलं ताट जे स्वामींनी स्वतः ग्रहण केले होते त्यातलेच त्यांनाही काही ग्रहण करायला सांगितले. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी ते ग्रहण केलं आणि त्यानंतर ते ताट त्यांनी इतर भक्तांना दिलं आणि सांगितलं की हा आमच्या दोघांचा प्रसाद, हा प्रसाद सगळ्यांनी ग्रहण केला. माणिक प्रभू यांचा एक उल्लेख असतो की माणिक प्रभूंच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की तिकडे आता जी दत्त गादी त्यांनी स्थापन केली ती माणिक प्रभूंनी, तर दत्त गादीच्या समक्ष तिकडे यज्ञ याग व्हायचे, वेद अध्ययन व्हायचं, भजन कीर्तन व्हायचं, तर हे कायम चालू असायचं. तर एकदा संध्याकाळी तिकडे दत्तात्रयांचंच भजन चालू असताना तिकडे अचानकपणे म्हणजे कसं एखाद्या मूवीज मध्ये दाखवतात ना, हॉलिवूड मूवीज मध्ये वगैरे, की जसं एक असा प्रकाश आल्यानंतर प्रकाशात वगैरे असे एक पाऊल टाकून चालत आलं, त्या पद्धतीने तिकडे असा प्रकाश निर्माण झाला मोठा. आणि त्या प्रकाशातनं परमात्मा श्री स्वामी समर्थ आणि त्यांच्याबरोबर 2 संन्यासी त्यांच्या बरोबर आले. आणि ते आले आणि ते म्हणजे एकीकडे परमात्मा स्वतः म्हणजे पूर्ण ब्रह्म साक्षात परब्रह्म दत्तात्रय आणि यांचा पूर्ण अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ, आणि एकीकडे दत्तात्रयांचाच अंश अवतार म्हणजे आपले माणिक प्रभू महाराज. या दोघांनीही एकमेकांचे स्वागत केले, आदरातिथ्य केले. आणि मग माणिक प्रभू महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही बसा, त्यांना आसन दिलं बसायला, तुम्ही इथे बसा. त्यांना पुष्पहार त्यांना अर्पण केला, त्यांना व्हायला. आणि तिथे एक प्रसंग असा सापडतो की तिथे दर्शनाला माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी बाबा सबनीस म्हणून एक जण आले होते. त्यांनी सांगितलं बाबा सबनीसांना की हे अक्कलकोटला आता जाणार आहेत, यांचं नाव श्री स्वामी समर्थ, हे आता त्यांचं अवतार कार्य यांचं सुरू झालेलं आहे, तर हे तुमचे गुरु आहेत, यांनाच शरण जा, यांचंच नमन करत राहा. आणि तिथेच उपस्थित एक व्यक्ती ज्याचं नाव विश्वनाथ, आपण सुरुवातीला जेव्हा आपण पॉडकास्टच्या सुरुवातीला जेव्हा लीला वैभव आपला सुरू झाला तेव्हा वामन बुवांच्या गुरु लीलामृताचं जेव्हा वर्णन मी करत असताना त्याचा मी एक छोटासा उल्लेख केला होता बघा, की स्वामींनी वामन वैद्य म्हणजे वामोरीकर यांच्या वडिलांना सांगितलं होतं की तुमचा प्रथम मुलगा वेणीमाधव आणि द्वितीय मुलगा विश्वनाथ याला कर्नाटक या क्षेत्री आम्ही दर्शन देऊ. ते हा दर्शन प्रसंग की तिथे माणिक प्रभू विश्वनाथ नावाच्या त्या व्यक्तीला, विश्वनाथ वैद्य, त्याच्याकडे वळून म्हणाले की हे श्री अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना कायम हृदयात ठेव, यांना गुरुस्थानी मान आणि यांचं कायम तू पूजन करत राहा, तू मनातल्या तुझ्या सगळ्या इच्छा ते पूर्ण करतील. असा हा एक उल्लेख सापडतो. या व्यतिरिक्त कृष्ण सरस्वती यांचं देखील एक आहे. कृष्ण सरस्वती यांची समाधी कोल्हापूरमध्ये आहे. कृष्ण सरस्वती जे होते ते देखील गुरुच्या शोधात सगळीकडे फिरत होते. गुरुच्या शोधात सगळीकडे जात असताना त्यांना असं मन असं त्यांचं बेचैन झालं होतं की कधी मला माझा गुरु भेटेल. त्यावेळेला असे ते सगळे सैरा वैरा फिरत असताना साक्षात महादेव, काही ठिकाणी उल्लेख असा आहे की शंकर आणि काही ठिकाणी उल्लेख असा आहे की खंडेराय, म्हणजे खंडेराय शंकर आहे, तर खंडेराय स्वरूप शंकर हा तिकडे ब्राह्मण वेशात त्यांच्या समक्ष आला.
बर. आणि ते कृष्ण सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले की असे कोणी सद्गुरू, सत्पुरुष किंवा परमेश्वर रूप असलेली कुठली व्यक्ती तुम्हाला भेटली आहे का? मला त्यांची भेट हवी आणि मला लगेच दर्शन द्या, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता डोकं आपटेल, असं ते म्हणायला लागले. आणि तो जो कोणी खंडेराय होता, म्हणजे तो शंकर, आपले साक्षात महादेव, खंडेराय स्वरूपातला ब्राह्मण, त्यांच्या हृदयात कालवा झाली. त्यांच्या हृदयामध्ये त्यांना दया निर्माण झाली. आणि मग ते म्हणाले की तू काळजी करू नकोस, माझाच अंश तुझ्यात आहे, ते तुला लक्षात येईल. तू अक्कलकोट या ठिकाणी जा आणि तिकडे तुला तुझ्या गुरुची प्राप्ती होईल. अक्कलकोट क्षेत्री ते गेले. तिकडे त्यांनी स्वामींची भेट घेतली. स्वामींना अतिशय आनंद झाला की त्यांचा एक शिष्य त्यांना भेटायला आलाय. आणि मग स्वामींनी त्यांना सांगितलं की चल माझ्या बरोबर. तेव्हा अक्कलकोटला एका जंगलाच्या ठिकाणी गेले, जंगल एरियामध्ये ते तिकडे गेले. आतमध्ये गेल्यानंतर स्वामींनी त्यांना सांगितलं की तू बसून त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला. तुम्ही आजही कोल्हापूरला जर गेलात आणि तिकडे कृष्ण सरस्वती यांचं जे मंदिर आहे त्याचे 2 स्थान आहेत. तर एक समाधी स्थान आहे आणि अजून एक मंदिर आहे. तर तिकडे बॅक साईडला जेव्हा आपण दर्शन घेऊन पलीकडे आपण प्रदक्षिणा काढतो, तिकडे हा फोटो आहे, म्हणजे पेंटिंग आहे. अतिशय सुंदर वाटतं की स्वामींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवलाय आणि त्यांना समाधी अवस्था लागली. तर हा प्रसंग आहे त्याबद्दल की स्वामींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना समाधी लागली. आणि त्या समाधी लागल्यानंतर स्वामींनी त्यांना ती अनुभूती तर दिलीच. आणि मग त्यानंतर स्वामी देखील काही वेळ ब्रह्मानंद अवस्थेत, दोघेही ब्रह्मानंद अवस्थेत पूर्णपणे होते. त्यानंतर ती अवस्था उतरली, समाधीतनं ते बाहेर आले. बाहेर आल्यानंतर स्वामींनी त्यांना सांगितलं की आता तू करवीर या क्षेत्री जा. करवीर म्हणजे कोल्हापूर. करवीर या क्षेत्री जा, तिकडे लोकांच्या मनातला अंधकार जो साठलेला तो बाजूला कर, ज्ञानरूपी तेज सगळीकडे पसरव आणि लोकांना सद मार्गावरती सद्भावना सगळ्यांमध्ये निर्माण कर. अशा पद्धतीने त्यांनी कोल्हापूरमध्ये त्यांचं कार्य केलं. अजून एक संत चरित्रामध्ये मी बघितलं की चिदंबर दीक्षित, शिव चिदंबर दीक्षित म्हणजे कोण, तर शिव चिदंबर दीक्षित यांचे वडील हे महादेवाचे भक्त होते. ते देखील कर्नाटकचे. ते महादेव भक्त होते आणि त्यांना असं वाटवतं की त्यांना अपत्य व्हावं, यासाठी त्यांनी कठोर तप केलं. महादेवाची प्रचंड त्यांनी भक्ती केली. महादेव प्रसन्न झाला आणि त्यांनी दृष्टांत देऊन त्यांना सांगितलं की साक्षात मी येईल आणि काही ठिकाणी असा साक्षात मी तुमच्या पोटी जन्माला येईल आणि काही ठिकाणी असा उल्लेख येतो की माझा अंश तुझ्या पोटी जन्माला येईल असं म्हणतात. तर ते पोटी त्यांच्या जन्माला आले आणि त्यांचे जे वडील होते ते पौरोहित्य मार्गात होते, शिव चिदंबर दीक्षितांचे वडील. तर शिव चिदंबर दीक्षित यांच्याबद्दलही मी थोडासा त्यांच्या लीला वैभव थोडासा सांगतो, मग आपण थोडासा पुढचे कॉमन फॅक्टर मध्ये येऊ. त्यांचं अशी लीला आहे की ते मौजीबंद म्हणजे पुंज म्हणजे उपनयन संस्काराच्या दरम्यान देखील त्यांनी प्रचंड वेगवेगळ्या लीला केल्या होत्या. बऱ्याच लीला त्यांच्या. शिव चिदंबर दीक्षित हे लहान होते आणि त्यांनी त्यांच्या उपनयन संस्कारानंतर एक प्रसंग असा येतो की त्यावेळेला त्यांचे जे वडील ते पौरोहित्य करायचे, तर त्यांना वेळ नव्हता म्हणून मग ते एका ठिकाणी कामानिमित्त गेले होते. तिकडे शिव चिदंबर दीक्षित लहान असलेले ते म्हणाले की ते एक व्रत होतं गजगौरीचं व्रत, गजगौरी व्रताची पूजा होती. तर त्यासाठी ते लहान होते. ते म्हणाले की मी येतो. ते गेले आणि त्यांनी ते सगळं मंत्र म्हणत तिकडं मातीचा त्यांनी हत्ती बनवला. मातीचा हत्ती बनवतात त्या व्रतामध्ये. मातीचा हत्ती त्यांनी बनवला आणि सगळ्या तिकडे उपस्थित स्त्रियांनी बघितलं जो मातीचा हत्ती बनवलाय ते जसे मंत्र सुरू केले तसा तो जिवंत झाला आणि तो चालायला लागला. ही एक लीला सगळ्यांनी बघितलेली. तिकडे त्यांनी दररोज अक्षरशः त्या काळात ते हजारो लोकांना दररोज अन्नदान करायचे, दररोज हजारो लोकांना. आणि त्यांची लीला वैभव मोठाच, प्रश्नच नाही. त्यांना देखील दत्त अंशावतारी देखील म्हणतात काय ना, ते देखील दत्त अंशावतारी पुरुष होते. अजून त्यांनी अजून एक वर्णन येतं की एका पंक्तीमध्ये तिकडे तूप संपलं म्हणून त्यांनी नदीतलं पाणी घेतलं त्या लोट्यात आणि मग ते वाटायला लागले, तर ते तूप झालं होतं. तर याबद्दल एकदा स्वामींना कोणीतरी प्रश्न केला होता की तुम्ही शिव चिदंबर दीक्षितांना ओळखता का? तर श्री स्वामी समर्थ स्वतः म्हणाले होते की त्याने तिकडे यज्ञ घातला होता, त्याने तिकडं अन्नदान केलं होतं, त्यावेळेला तिकडं तूप पडायला होतो मी. त्याने तिकडे यज्ञ घातला होता, त्यावेळेला मला आमंत्रण दिलं होतं, मी स्वतः त्या यज्ञाला उपस्थित होतो, असा देखील म्हणजे उल्लेख तिकडे आढळतो आपल्याला.
यांच्याबद्दल अजून एक गोष्ट मला म्हणजे या गोष्टीमुळे मला एक गोष्ट आठवली अजून की स्वामी हयात असतानाच त्यांची जयंती साजरी व्हायची, म्हणजे प्रकट दिन साजरा व्हायचा स्वामी असतानाच. म्हणजे हे स्वामी सुतांच्याच काय म्हणू आपण इनिशिएटिव्हमुळे हे सगळं शक्य झालं. आणि स्वामी हयातीत असतानाच त्यावेळेला जागा स्थान निश्चित झालं. म्हणजे मी एक लेख वाचला तो त्यामध्ये की आता जे आपण समाधी मठ म्हणतो तर ते समाधी मठाची पण जागा निश्चित झाली, तर स्वामी हयातीत असतानाच ती निश्चित झाली. तर त्यावेळेला त्याचं पूजन करण्यासाठी मग तिकडे काय काय स्थापन करायचंय, तर तिकडे आम्रकोटेश्वर लिंग किंवा तिकडे सिद्धिविनायक जो होता त्याला मयुरेश्वर सिद्धिविनायक, आम्रकोटेश्वर लिंग आणि मयुरेश्वर सिद्धिविनायक स्थापन करायचं आहे. ब्रह्मानंद गुफा तिकडे बनवायची. तर या सगळ्या गोष्टीसाठी त्यावेळेला पूजन करण्यासाठी अण्णा दीक्षित म्हणजे शिव चिदंबर दीक्षितांचे पौत्र म्हणजे नातू हे स्वतः आले होते. म्हणजे हे देखील एक कोरिलेशन आहे या सगळ्यामध्ये. हे सगळं सांगण्याचा हेतू असा की आपण श्री स्वामी समर्थांना ओळखतो, आपला आराध्य आहे, आपण त्यांना परम सद्गुरू मानतोच, अर्थात ते आहेत, पण इतर संतांच्या देखील चरित्रामध्ये त्यांचा उल्लेख येतो. म्हणजे हा मी खूप कमी उल्लेख केलेला आहे. ह्या व्यतिरिक्त देखील खूप वेगवेगळे उल्लेख आढळतात आणि हे सगळे स्वामींचेच अंश, हे सगळेच दत्त अंश अवतारी. तर मी आशा करतो की मी काही प्रमाणात सांगण्याचा जो काही प्रयत्न केलाय तो लोकांना आवडला असेल. आणि अर्थात जी प्रार्थना सुरुवातीला केली होती की हा संपूर्ण पॉडकास्ट बघत असताना लोकांना अशी अनुभूती येऊ की त्यांनी एक प्रकारे ही भक्तीच केलेली आहे. तर याची फलश्रुती सर्वांना प्राप्त होईल. परत एकदा परमात्मा स्वामींच्या चरणी प्रार्थना. स्वामी श्री गुरु. दादा पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. एवढं छान तुम्ही लीला सांगितल्यात आणि आता आपण महाराष्ट्रपर्यंत पोहोचलेलं. तर आमच्या सगळ्यांची म्हणजे कॉस्मो स्टार मीडियाची आणि सगळ्या प्रेक्षकांची एक रिक्वेस्ट आहे की पुढच्या महिन्यात म्हणजे जेव्हा अक्षय तृतीया आहे आणि स्वामींची पुण्यतिथी पण आहे, तर त्यावेळी आपण महाराष्ट्राच्या पुढच्या म्हणजे महाराष्ट्रात आल्यानंतरच्या काही लीला तुम्ही आम्हाला प्लीज त्यावेळी सांगा. हो नक्की नक्की. आणि आता मी त्या पद्धतीने आता कामाला लागेलच. आतापर्यंत आपल्याला ज्या काय आता लीला सांगितल्या अर्थातच स्वामींच्या योजनेने सगळं झालं. इथून पुढचा माझा आता हाच प्रयत्न राहील की आता अक्कलकोटमध्ये आल्यानंतर स्वामींनी कोणत्या कोणत्या लीला धारण केल्या त्याबद्दल आपण बोलूच नंतर. नक्कीच. आणि मी नेहमी सांगतो तसं दादांचं युट्यूब चॅनल आहे आदिगुरु संप्रदाय परिवाराचा आपल्या, तर त्याला पण सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. आणि तुम्हाला आमचे एपिसोड कसे वाटतात, पॉडकास्ट कसे वाटतात हे सुद्धा सांगा. आम्ही लवकरच एक सरप्राईज घेऊन येतच आहोत तुमच्यासाठी, सो तेही कसं वाटतंय सांगा. तर दादा आपलं स्वीट टॉक्सच्या रिच्युअल प्रमाणे आपण आजचा पॉडकास्ट एंड करूयात. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा स्वामींच्या प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला काही सांगा असं वाटेल प्रेक्षकांना? सर्वप्रथम म्हणजे सगळ्यांना आपण आजच्या ज्या काही पॉडकास्टमध्ये स्वामींबद्दलच्या ज्या ज्या लीला आपण बघितल्या तर त्या अनुभवून स्वामींबद्दलच्या ज्या ज्या लीला आपण बघितल्या त्या अशा प्रकारे बघण्याचा प्रयत्न करा की तिकडे आपण समक्ष थांबून आपण सगळं अनुभवतोय. आणि मला खात्री आहे की स्वामी ह्या सगळ्या प्रक्रियेला माझ्या या प्रयत्नांना आणि आपण सर्वजण जे काही वेळ देणार आहात या सगळ्या संपूर्ण व्हिडिओला बघण्यासाठी ऐकण्यासाठी, तर या संपूर्ण प्रक्रियेला भक्तीचं स्थान देतील आणि आपल्या सर्वांच्या सात्विक धर्मबद्ध इच्छा पूर्ण करतील अशी मला पूर्ण माझी इच्छा आहे. आणि मला खात्री आहे की नक्कीच असं होईल. तर सगळ्यांनी पेशन्स ठेवून पूर्ण सगळं काही बघा. येस नक्कीच. आणि दादा स्वीट टॉक्सच्या रिच्युअल प्रमाणे आपण पॉडकास्टला एंड करूयात आणि श्री स्वामी समर्थ म्हणूया. श्री स्वामी समर्थ.